नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण होळी स्पेशल खस्ता कुरकुरीत मिनी समोसा कसा बनवायचा, तोही अगदी हलवाई स्टाईल, हे बघणार आहोत. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने आज आपण ही रेसिपी येथे बनवणार आहोत. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या कुरकुरीत क्रिस्पी मिनी समोसा बनवण्यासाठीची. त्यासाठी आपल्याला मैदा लागणार आहे. आता एका भांड्यामध्ये आपण येथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे. आता वजनी प्रमाण याचं अर्धा किलो आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. 1 चमचा यामध्ये ओवा सुद्धा कुस्करून टाकायचा आहे. ओव्यामुळे याचा स्वाद फार छान येतो. आता येथे 2 चमचे मी साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा आपलं तेल टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं आपल्याला सर्व पिठाला लागेल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं चोळून पिठाला हे लावून घ्यायचं आहे, कारण तेल किंवा तूप आपण जे काही मोहनासाठी टाकणार आहोत त्याचे प्रमाण येथे खूप महत्वाचे आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं की थोडं करून यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचा छान असा घट्टसर असा याचा डो बनवून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता यामध्ये आपण नॉर्मल साधं पाणी वापरलेलं आहे, रूम टेम्परेचरचं. हे बघा, आपला डो बनवून तयार आहे. आता याला रेस्ट देऊन घेऊया 10 ते 15 मिनिटासाठी. आता येथे आपण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे, 1 वाटी मटार वाफळून घेतलेला आहे आणि येथे 1 चमचा आपण मिरची लसणाची पेस्ट आहे. येथे धने, जिरे आणि सोपची पावडर करून घेतलेली आहे जाडसर. 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा सोप येथे भाजून मी बारीक करून घेतलेली होती. आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या यामध्ये टाकलेल्या आहे. आता त्यामध्येच आपण 10 ते 12 पाकळ्या कढीपत्त्याची पाने टाकून घेतलेली आहे. आता यामध्येच आपण धने, जिरे आणि सोपची पावडर सुद्धा टाकून फ्राय केलेली आहे. आता त्यामध्ये हे सर्व फ्राय झालं की यामध्ये वाफवलेला मटार सुद्धा टाकून घेऊया. मटार कच्चा टाकला तरी सुद्धा चालेल, परंतु वाफवून घेतला की त्याची टेस्ट अजूनच छान लागते. आता येथे 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे मी. आता थोडासा हिंग, 1 चमचा धना जिरा पावडर सुद्धा आपण टाकलेली आहे. 1 चमचा आपण येथे गरम मसाला, जो शाही गरम मसाला असतो तो आपण येथे टाकून घेतलेला आहे. आता हे सर्व छान असं व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये जे उकडलेले बटाटे आहे ना, ते छान असे कुस्करून टाकायचे आहे. आपण काप करून टाकले तरी सुद्धा चालेल, परंतु हे छान असे आपल्याला कुस्करून टाकले की पटकन समोस्यामध्ये याचं छान असं मिश्रण तयार होतं टाकण्यासाठीचं. आता येथे आपल्याला हळद टाकायची नाही अजिबात, हे ते ध्यानात ठेवायचं आहे. हे बघा, छान असं ह्याला मिक्स करून ह्याची भाजी आपल्याला तयार करायची आहे, जे समोस्यामध्ये भरण्यासाठीचं सारण असतं ते. आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. थोडासा आपण येथे चाट मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे. हे बघा, चाट मसाल्यामुळे फार छान टेस्ट येते ह्याची. हा ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी सुद्धा चालेल. आपलं मिश्रण तयार आहे सारणासाठीचं. आता येथे आपलं पीठ सुद्धा छान असं भिजून रेडी आहे, आपण बघू शकता, समोशाच्या आवरणासाठीचं. आता हे पुन्हा आपल्याला असं थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे, असे गोळे करून ठेवायचे आहे. आता एक लाटी घेऊन छान अशी पुन्हा पोळपाटावर आपल्याला या पद्धतीने मऊ करून लाटून घ्यायचे आहे. या पद्धतीने हे बघा, किती छान असा सॉफ्ट डो आपला तयार झालेला होता. आता ही लाटी लाटताना ना आपल्याला फारही जाड किंवा पातळ लाटायची नाहीये. फार जर पातळ लाटली ना की या समोस्याला असे बुडबुडे येतात, किंवा जर जाड लाटली तर समोसे आत कच्चे राहण्याची शक्यता असते. त्यामुळे मध्यम जाडीची आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे. सगळीकडे सारख्या बाजूने लाटणं असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखी लाटली जाते, जाड पातळ अशी राहत नाही. आता ही लाटी आपली लाटून झालेली आहे. आता आपण आज मिनी समोसे करतो आहे, त्यामुळे असे ह्याला 4 कट देऊन घ्यायचे आहे. इथे हे बघा, इथे दाखविल्याप्रमाणे असे साईडचे दोनही टोक आपल्याला
असे बरोबर मधोमध थोडंसं याला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे सारण सुटत नाही किंवा समोसा तेलामध्ये फुटणार नाही. अशा पद्धतीने हे प्रेस करून घ्यायचं आहे आणि ज्या 2 कडा आपण जॉईन केल्या आहे ते व्यवस्थित दाबून पॅक करून घ्यायचे आहे. आता यामध्ये 1-1 चमचा फक्त आपण सारण भरून घेणार आहोत, कारण आज आपण इथे मिनी समोसा तयार करत आहोत. हे बघा अशा पद्धतीने आणि छान असं हलवाईसारखा याला आकार देऊन घ्यायचा आहे. आपण बघू शकतात किती छान असा आपला समोसा तयार झालेला आहे. आता दुसराही समोसा याच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत. काठाला असं थोडंसं पाणी लावायचं आणि दोन्ही साईड याच्या अशा चिमटीने चिमटून घ्यायच्या. आता यामध्ये थोडं थोडं सारण भरून घ्यायचं. हे बघा आणि असं बोटाच्या साह्याने सारण आतमध्ये दाबून घ्यायचं आहे आणि वरची साईड आपल्याला हवी तशी आपण पॅक करून घ्यायची आहे. हे बघा दुसराही समोसा आपला तयार झालेला आहे. याच पद्धतीने आपण सर्व समोसे एक एक करून तयार करून घेतलेले आहे. आपण बघू शकता येथे किती छान असा आकार आलेला आहे आपल्या समोसेला. आता इथे तेल गरम करून घ्यायचं आहे. मध्यम आचेवर छान असे कुरकुरीत आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे समोसे तळून घ्यायचे आहे. आता मिनी समोसे असल्यामुळे 3-3, 4-4 समोसे एका वेळेस टाकले तरी सुद्धा चालू शकतील. याला एकदम मध्यम किंवा मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायचे आहे, म्हणजे आतपर्यंत छान असे कुरकुरीत हे समोसे लागतात. हे बघा किती सुंदर असा याचा कलर आलेला आहे आणि खायला अतिशय टेस्टी असे हे लागतात. तर या होळीला नक्की ट्राय करा ही रेसिपी. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.